नमस्कार मंडळी, टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत। आजची आपली रेसिपी नसून ब्लॉग आहे। ब्लॉग जर तुम्हाला माझा आवडला, पहिला ब्लॉग आहे तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा। सपोर्टही चांगला करा। कमेंट्स करून सांगायला विसरू नका। माझा नाश्ता तयार झालेला आहे। आता मला नाश्ता करायचा आहे आणि माझं सकाळचं आवरायचंही बाकीचं पडलेलं आहे। बाकीचं म्हणजे माझं स्वतःचं आवरायचं आहे। अंघोळ वगैरे झालेली आहे, पण कपडे वगैरे चेंज करून मला बाहेर जायचं आहे। बाहेरनं काय काय आणायचं आहे तेही मी तुमच्यासोबत आता सगळं शेअर करणार आहे। चला तर मग मी ओठ्यावर किती पसारा पडलाय तेही दाखवते तुम्हाला आणि पटापट आवरते पण, आणि बाहेर जाऊन आपण काय काय आणणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। लोखंडी कढई आहे, तर उपीट तयार झालेलं आहे। असं मस्त गरमागरम आहे बघा, इतकी वाफ येते आहे। तर हे उपीट मी ह्याच्यात आता काढून घेते सगळं, आणि मग नाश्ता करायलाही प्रत्येकाला डिशमधनं देते। तर अशा पद्धतीनं सकाळचा नाश्ता माझा तयार झालेला आहे। मी हमेशा बाहेर जाताना एक पाण्याची बाटली सोबतच घेऊन जाते, कारण उन्हाळा असो पावसाळा असो नाही तर थंडी असो, हमेशा बाटली मी बाहेर घेऊनच जाते। आणि आता उन्हाळा आहे म्हटल्यावरती तर तहान लागतेच। माझं सगळं आवरून झालं आहे बघा मंडळी, संपूर्ण माझं आवरून झालेलं आहे। आणि आता मी बाहेर जाणार आहे, तर काय काय बाहेर आणायचं आहे तेही मी तुम्हाला दाखवते, काय काय आणणार आहे ते। आता आपण आलेलो आहे मार्केट यार्डमध्ये, आणि पार्किंग बघा किती मोठं पार्किंग आहे इथे। आता इथून आपण आतमध्ये जाऊया। आपण आलेलो आहे आता भाजी मार्केटमध्ये। हे मेन मार्केट आहे। मार्केट यार्ड कशी दिली कोथिंबीर? 10 रुपये। 10 रुपये द्या ना, 10 रुपये। भाजी वगैरे घेऊन झालं। आता मी आले पतंजली स्टोअरमध्ये। तर आमच्या इथेच जवळ पतंजली स्टोअर आहे, तर बघूया तिथे काय काय घ्यायचं आहे मला ते। एक वाजता गेले होते मार्केट यार्डला भाजी आणण्यासाठी। आता वाजलेले आहे 3ला 5 मिनटं कमी। तर 3ला 5 मिनटं कमी असताना मी भाजी घेऊन आलेली आहे, आणि पंख्याच्या हवेखाली बसले। आल्या खूप गरम व्हायला लागलं। परत मला डबल आता बाहेर जावं लागणार आहे, आणि कशासाठी जाणार आहे तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आपल्याकडे जे नारळाचं रोप होतं ते मी घेऊन गेले, आणि त्यानंतर नर्सरीमधनं कुंडी, माती, खत घालून छानपैकी नारळाचं जे रोप आहे ते मातीमध्ये वाजलेले आहे 4। संध्याकाळची वेळ झालेली आहे। मी चहा करते। गरमागरम गवती चहा बनवलेला आहे मंडळी, तुम्ही पण प्यायला या। मीही चहा पिते। आता घालते दूध चहामध्ये, आणि मग चहा ओतून चहा पिणार आहे। पतंजलीमधनं आटा आणलेला आहे। हा मल्टीग्रेन आटा आहे,
त्यानंतर आहे तुरीची डाळ अर्धा किलो, मुगाची डाळ अर्धा किलो, भांडी घासण्यासाठी इथं तांब्या पितळेची ही शाईन पावडर म्हणजे जशी आपण पितांबरी आहे तशी ही पावडर आणलेली आहे. त्यानंतर आणलेलं आहे इथं तुपाच्या ज्या वाती असतात त्या म्हणजे कापसाच्या वाती आहेत ह्या. त्याच्यानंतर हिंग आणलेला आहे आणि हे ब्रश आणलेला आहे एक. त्यानंतर इथं कोकोनट बिस्किट आणलेलं आहे. ह्याचं बिल झालेलं आहे 533 रुपये. पंख्याचा आवाज येतो तर प्लीज इग्नोर करा. मी जी मेन मार्केटमधनं भाजी आणलेली आहे मार्केट यार्डमधनं त्याचे रेट तुम्हाला सांगते. बाहेर मंडईचे दर वेगवेगळे असतात आणि प्रत्येक ठिकाणचे दर वेगवेगळे असतात. तर मी मार्केट यार्डमधनं आणलेल्या भाजीचा रेट तुम्हाला सांगते. बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे आवाज येतो आहे. तर कैरी आणलेली आहे 10 रुपये किलोनी. काकडी आणलेली आहे 50ला 2 किलो. काकडी थोडी जास्त आणलेली आहे मी. कोथिंबीर गड्डी आणलेली एकच घेतली 10 रुपयाला. त्यानंतर फळ मार्केटमधनं चिबूड आणलेले आहेत 100 रुपयाला मला 5 किलो मिळाले. थोडंसं बार्गेनिंग करावं लागतं. त्यानंतर भेंडी मला मिळालेली आहे 30 रुपये किलोनी. 30लाच मिळाली ना भेंडी? 30ला किलोनी मिळालेली आहे. थोडीशी मोठी भेंडी आहे पण एकदम हिरवी आहे ताजी. त्यानंतर गाजर मिळालेत मला 40 रुपये किलो. मिरची मात्र महाग होती. 2-3 ठिकाणी मी मिरची बघितली तर मला ही मिरची छान वाटली. तर ही मिरची होती 80ला किलो म्हटले. अर्धा किलो घेतली मी 40ला अर्धा किलो घेतली. चवळीच्या शेंगा 10 रुपयाला ही गड्डी म्हणजे जुडी म्हणते माझ्या भाषेमध्ये. तर ही जुडी मला एक मिळालेली आहे. कितीला? 30ला 2 जुड्या म्हणले ते तर 15ला 1 जुडी. अशा 3 जुड्या मी आणलेल्या आहेत. तोंडली आणलेली आहे. तोंडली मिळाली मला 50ला किलो. तोंडली 1 किलो तोंडली आणलेली आहे मी. त्यानंतर गवार घेतलेली आहे इथं. ही सुद्धा 40ला किलो घेतलेली आहे गवार. आणि कोबी मात्र मला स्वस्त मिळालं आहे 20 रुपये किलो. 20 रुपये किलो कोबी मिळालेलं आहे. 20च आहे ना कोबी आपल्याला? 20 रुपये किलो कोबी मिळालेलं आहे. तर 2 गड्डे त्या कोबीमध्ये बसलेले आहेत. आता याची वरची पानं मला काढून टाकायला लागतील 2-3 आणि अशा पद्धतीनं कोबी मला वापरायला मिळेल भाजीसाठी. तर अशा ह्या सगळ्या मी भाज्या आणलेल्या. टॅमॅटो मला 10 रुपये किलोनी मिळाले. 1 किलो टोमॅटो. हा आपला पहिला ब्लॉग होता आणि आता वाजलेले आहेत 5:15 वाजलेले आहेत. तर सकाळपासूनचं संध्याकाळपर्यंतचं रुटीन तुम्हाला दाखवलेलं आहे. परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.